इथे बघा, ही तिसरी पाकळी मी पूर्ण तयार करून घेतली. आता पुढचा 3 साखळ्यांचा गॅप इथे मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. आणि आता पुढच्या गॅपमध्ये 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुक्का खांब घेऊन 4 साखळ्या घ्यायच्या. ट्रिपल क्रोशे घ्यायचे 8 वेळा. हा 4 साखळ्यांचा एक पहिला मोठा खांब झाला. हा दुसरा, 3 4 5 6 7 आणि पुढे 4 साखळ्यांचा हा 8वा मोठा खांब घ्यायचा आहे. पुढे 3 साखळ्यांचा गॅप आहे, तिथे मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. आणि इथे सुरुवातीला आपण मुक्का खांब घेतलेला तिथे खालच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. इथे मी धागा कट करत आहे. हा 4 पाकळ्या आपल्या तयार झाल्यात. आता याची बॉर्डर बघूया. हिरवा कलर वापरला आहे. आता ही जी पाकळी आहे 8 खांबांची, 1 2 3 4, इथे पण 4 आणि इथे पण 4, दोघांच्या मध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. एक साखळी घेऊन मुक्का खांब घ्यायचा आहे आणि 2 साखळ्या घ्यायच्या. पुन्हा त्याच जागेवर एक मुक्का खांब घ्यायचा आहे. पुढे 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. आता या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपण मुक्का खांब घेतलेला आहे. इथे त्याच्या वरच्या लूपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. मग या दोघांच्या मध्ये 1 2 3 4, 4च्या मध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आणि एक साखळी घेऊन इथे मुक्का खांब घ्यायचा आहे. 2 चेन घेऊन पुन्हा तिथेच एक मुक्का खांब घ्यायचा आहे. सेमी प्रोसेस पुढे पूर्ण करायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. हा जो मुक्का खांब आहे मध्ये, त्याच्या वरच्या लूपमधून मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा 7 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे पाकळीच्या मध्ये आता 1 2 3 4 सोडून